पोरगी भेटत नाही. या गावी जातो का कुवारा राहून मराठी बाजू आली रे बाबा. तुझे जमीन आहे का, कुठं ड्युटीवर आहे का हेच विचारते. अरे जमीन नाही राहिली म्हणून काय झाला, माणूस मनानं मोठा राहिला झाला नाही का, ती का डंगऱ्या दारू पिऊन का फोडून जायचं. आहे का भाऊ एखादी पोरगी. अरे कशी लगडी राव लुली राव, अरे गांधी राव लागत आहे का भाऊ. अरे कोणती नाचणेवाली तरी नाही म्हणा. याच्यापाशी त्याच्याजवळ जाऊन नाचते, त्याच्यापेक्षा मी काही वाईट हे नाचणेवाल्याच्या एखादी हो म्हणल तर हो म्हणल, नाही म्हणत तर नाही म्हणत. दोन खाऊन घेईन नाही तर घेऊन तरी जाईन. आज राव कशी पण असो. कोणी आहे का घरात, बाई कोणी आहेत का घरात बोलतो. कोण पाहिजे म्हटलं. बरं झाला बाई बोलली, माणूस असा 2-4 देऊन दिला. कोण पाहिजे नाही, बाई पाहिजे. आली आली थांबा. हो आणि कशाला. ते कुवारीच पाहिजे नाही तर ते कुरवारी या. हो पण मी बाई आहे, पण कशाला तुम्हाला बाई पाहिजे. मला जरा मुलीची आवश्यकता आहे, माझं जरा लग्न करायचं आहे. मी पाहासाठी आलो, तुमचा पत्ता लागला म्हणून. आली आली थांबा. या या झाकून नको या. हो कोण तुम्ही. नाही ओळखल्या का. नाही. मी तेव्हा तुम्ही नाचत होते तर पाहासाठी पण सामोरच होतो बसून. अजी तर किती सारी पब्लिक राहते, पण माझा चेहरा नाही ओळखी ठेवल्या तुम्ही. नाही नाही. बरं लक्षात तरी ठेवायच्या. मी कशाला लक्षात ठेवू. काही जणी लक्षात ठेवते ना, तुम्हीच नाही ठेवा. मी नाही का तुमच्या गावाला पहिलं पोस्टमॅन म्हणून यायचं, म्हणजे त्याचा काम करायचा. पोस्टमॅन दुसरा होता, मी त्याचा काम करायचा. ह्या गावाला टाक नेऊन देणे, त्या गावाला नेणे, कोणाचे पत्र हे ते सर्व पोहोचवून द्या. फक्त तुमचाच नाही याला. माझा कसं काय येणार. बरं बाई, मी खरं म्हणजे शोधात असाल मुलाच्या, तुम्ही शोधातच असाल मुलाच्या. आपला जमू शकते का बाई. ए तुला कोणी सांगितलं रे. कोण सांगितले, कोण सांगा लागते का बाई. मलाच पत्ता लागला. हो बस स्टँडवर गेलो होतो त्या मध्ये आपले नाही का परिचय झाला होता. तो सांगितला बाई राहते म्हणून आमची. तुमचा परिचय सांगा बरं. माझा परिचय नाही माहित आहे का तुम्हाला. गणू भाऊ म्हणतात, अक्का जिल्हा गडचिरोली ओळखते मला. अख्खी गडचिरोली ओळखते. हो फक्त तुम्ही नाही ओळखता. मी तर कधीच नाही पाहिली. नाही पाहिल्यानं पाहून घ्या ना. हे काव पाहिली. पाहिलं ना. हो तुम्ही खूप छान आहात. काय मा येऊ अंगाजवळ अशी. बाई तुम्हाला थोडा हात लावून पाहत आहो. बाई नाही बापा दूरच राहा. गरम आहा का नरम आहा. दूर दूरच राहा. दूर दूर राहिलं तर कसं होईल बाई. आताच का जवळ यायचं. जवळ यायचं नाही, आपण जवळच यायचं. बापरे हात नका लाव म्हणलं ना. चमकावा नाही, चमकला तर बेकार वाटते. बाई खरं म्हणजे तुझे आहे ना एकदम सुखात ठेवी. खरं. हो हो का. तू आता फक्त तू हो म्हण, लग्न तुझ्याशी करतो म्हण. माझ्याकडे मोठा भारी धंदा आहे बायलरचा. बायलरचा धंदा तर मी गिराईक काय एवढे गिराईक काय मला सुधरत नाही एकाले. म्हणून आहे ना एक बायको केलो तर जमते रे म्हणलो. मी पाण्यात बुडवून देत गेलो का गरम पाण्यात. तू पुरा काय लागता. मला पुरा काढायला सांगते महा केवड्याचा नवरा. अरे कुणाला दुसऱ्याला ठेवला तर पैसे द्या लागते. तुला मलाच होते माझे मला पुरा काढायला सांगते. पाहिली स्वबाई या जनावर. हो तू घुंगरं बांधून घातल्यापेक्षा त्याला त्याला बांधा. नाचते तर 3000 रुपये घेते एका गावाला. तुझे काच्या कोंबडी बुराचे बुरा बुरा बुरा. तुला नाही हेच कामाच्या चाराने आता बाजार करायला जाते. एका फायदा मला ते उपडच म्हणते.
मग साफ करून टाका लागते माहित आहे का तेव्हा कुठे घ्यायचे नाही तर जेवणामध्ये भेटला म्हणून म्हणते तू फक्त हो म्हण चल आपल्या घरी जाऊ आपण असं म्हणता ग माझे महिना ग माझे महिना माझे महिना तुझी भाऊच पोरगी तुझी भाऊच पोरगी मनाच्या मस्तीत धुंदीत येना मनाच्या मस्तीत धुंदीत येना सखे गजाननी येना सखे गजाननी येना मनाच्या मस्तीत धुंदीत येना मनाच्या मस्तीत धुंदीत येना आता आपण जाऊ भोगनगोडी चला जाऊ पण मी कोंबडी बुडणार नाही नको ते मशीन घेऊन टाकतो मोकळे होऊन मी चला. तू मोजून देत जा ठीक आहे जाऊ चला आता पक्का आपला पक्का हा? पक्का म्हटलं तू माझी राणी मी तुझा राजा मी म्हणजे दोघा करून आम्ही मजा हो एक पप्पी दे ना मग नाही
माननीय प्रतिभाऊ फालके यांच्याकडनं उत्कृष्ट गायन केल्याबद्दल मला 50 रुपयाचं स्पेशल बक्षीस येत आहे. धन्यवाद भाऊ, मी तुमचं मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. श्री माननीय प्रमाण भाऊ मानकर उत्कृष्ट गाणे म्हणण्याबद्दल यांना अण्णाजी पाटील कोहबरे वाकडी यांच्याकडून 20 रुपयाचा पारितोषिक मिळाला तरी प्रमानंद भाऊने स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद भाऊ, 20 रुपयाचं बक्षीस दिलंय, मी तुमचं फार फार आभारी आहोत. धन्यवाद. इतके दिवस झाले आणि विसरले की काय झालं माहित नाही. बरोबर आहे ना, लग्न झालंय आता त्याचं, म्हणून कदाचित मला विसरलाच असेल. येतो म्हणून सांगितलं होतं आणि आला सुद्धा नाही. मला तर वाटतंय येणार की नाही असं वाटतंय मला, पण असायला यायची मला माहिती आहे. आणि तसंही त्यांनी मला विश्वास देऊन सुद्धा सांगितलं होतं. आजचे दिवस वाट बघते आणि उद्यापासून त्याचं नाव सुद्धा घेतलंय. बरोबर आहे ना, आता कसं विसरची? हा, आता कसं काय बोलायला येणारच मला तू? काय बरं म्हणजे आता तुझी बायको आली आहे ना, म्हणून तू मला विसरत चालेल असं वाटतं मला. मला वाटलंय तुझं लग्न झालं असेल असं वाटत होतं मला. झालेला नाही, पण लग्नाची रस्ता तर तुला पत्रिका दिल्याशिवाय मी राहणार होतो का? आणि काही नाही, मी जेव्हा पत्रिका देईन ना तेव्हा पण माझ्या लग्नामध्ये यायला विसरायचं नाही. नक्की नाही तर मग लग्न झाल्यानंतर विसरून जायचं. आणि पत्रिकात असंही लिहिलेलं नाही की येताना सोबत घरी आणायचं नाही. आता म्हणजे तुला आवडायचं पण नाही. हो का, बरं ठीक आहे. आता अरे तुला काय सांगू, ते काम होते मला. काय काम होते? माहिती आहे पावसाळा गेला, आता कोणता मोसम चालला? हिवाळा. या हिवाळ्याच्या मोसमात एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक यावी आणि सदैव तुझी माझे हाती असावा. झुळूक आली वाऱ्याची, हात हाती देना
आपुलीच सखे असित फुलणे राहू दे प्रीत आपुलीच सखे असित फुलणे राहू दे चेहरा तुझा मन डहाळून पाहू दे डहाळून पाहू दे रात्री माझ्या स्वप्नातली हात हाती दे ना मला रात्री माझ्या स्वप्नातली हात हाती दे ना मला एक रूप होऊन गा एक रूप होऊन गा फुलं उमलते मला तुझ्याशी जाऊ नको जीव माझा वेडावला हुडकाली वाऱ्याची हात हाती दे ना मला हुडकाली वाऱ्याची हात हाती दे ना तुझ्याशी 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 जाऊ नको जीव माझा वेडावला तुझ्याशी जाऊ नको जीव माझा वेडावला ला 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 झाला ना आता समाधान. मी सांगितलं की लग्नाला माझ्याही यायचं नक्की नक्की म्हणजे येणारच आहे ना येणार. ठीक आहे निघू नका. चला लग्नाला ये. सुरेश अजून तू या आशाला ओळखलेलं नाही तुला काय वाटते हा तू माझ्याशी प्रेम करणार आणि त्या प्रेमामध्ये ही आशा अडकणार म्हणून अरे हा किती जरी झालं ना ही आशा तुझ्या प्रेमामध्ये अडकणार नाही आता फक्त तू बघतच ना तुला या जाळ्यामध्ये ही आशा कशी तुला फसवते आणि या जाळ्यामध्ये तुला कशी चक्रीवादळासारखी फिरवते ना तेच तू फक्त बघतच राहा काय म्हणतात मला आशा तुला जरी माझ्या इशाऱ्यावर जरी नाही नाचवलं ना तर नाव नाही सांगणार आशा म्हणून येते मी